नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत रविवार स्पेशल एपिसोड. तर प्रेक्षकांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय हा बेगम साहिबाचं रूप घेऊन मुकदमांच्या घरामध्ये आलेला असतो. त्याच्यासोबत अस्मित सुद्धा तोच प्लॅन करून आलेला असतो. त्यांना कोणी ओळखत नाही, मात्र रमाने ओळखून घेतलेलं असतं आणि रमा गालातल्या गालात हसू लागते. रमाला तर पूर्णपणे माहिती झालेलं असतं की अक्षय हा मुद्दामूनच आमच्या साड्या चॉईस करायला आलाय. कदाचित त्याला इकडे रेवाला तोंडावर पाडायचं असेल म्हणून त्याने हा प्लॅन केला असं तिच्या लक्षात येतं. त्यानंतर अक्षय हा घाईघाईने सुटतो आणि एकदम रमाच्या जवळ येऊन तिच्या अंगावर एक साडी टाकतो आणि म्हणतो की मॅडम तुमको ये साडी बहुत पसंद आई होगी क्योंकि मुझे भी ये साडी बहुत पसंद आई है. तेव्हा तर रमा त्याच्याकडेच पाहायला लागते की हा माणूस असं काय म्हणतोय, कारण तो अक्षय आहे हे रमाच्या लक्षात आलेलं असतं. पण मग घरच्यांसमोर आता ती मुद्दाम त्याची फिरकी घेत असते की ये साडी आपको पसंद आई क्या, लेकिन मुझे नहीं पसंद आई, मुझे दुसरी साडी लेनी है. कारण ती अक्षयला मुद्दामूनच इग्नोर करत असते. त्याला राग यावा म्हणून ती असं उलटसुलट बोलायला लागते. तेव्हा रेवा म्हणते की ही साडी तुला आवडली आहे का अक्षय. मग अक्षय लगेच एक साडी उचलतो आणि रेवाच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो की ये साड़ी आपको अच्छी दिखेगी, आप यही पहनने का, मैं बोल रहा हूँ ना, मेरी बात मानो. असा तर ती साहिबा बोलायला लागते म्हणजे अक्षय. आणि मग त्यानंतर रमा आणि रेवा ह्या दोघींना एकच साडी आवडते. जी साडी रमाला अक्षयने दिलेली असते तीच साडी रेवाला सुद्धा आवडते आणि रेवा म्हणते की ती साडी मला हवी आहे, मी ती आधी चॉईस केली होती. पण रमा म्हणते की ही साडी माझ्या अंगावर साहेबाने टाकली. तेव्हा तू साहेबाला विचार, ही साडी मला आवडली आणि मी घालणार आहे. त्या दोघींचाही वाद आता विकोबाला पेटतो, कारण त्या दोघी आता ती साडी खेचत असतात तिकडून तिकडून. आता मात्र सीमाला सुद्धा राग येतो की यांचं एका साडीवरून का भांडण चालू आहे, खाली इतक्या साड्या असताना लहान मुलासारखं का भांडणं करताय असं त्या जाब विचारतात. तेव्हा आता रमा म्हणते की आई तुम्ही बघितलं ना, साहेबांनीच मला ही साडी दिली आणि त्या साहेबालाच विचारा की ही साडी रेवाला द्यायची की नाही. तेव्हा तर ती बेगम साहिबा म्हणते की ये साडी मैंने रमा को दी है और रमा ही पहनेंगी. तेव्हा रेवा म्हणते की असं कसं, ती या घराची मोलकरण आहे आणि तिला इतक्या एक्सपेन्सिव्ह साड्या का तुम्ही ऑर्डर करत आहात. तिला ही साडी नाही द्यायची, ही साडी मला शोभेल आणि मीच ह्या लायक आहे असं ती म्हणत असते. मग आता रमा पुन्हा भांडायला लागते आणि रेवा काही कमी नसते. ती सुद्धा रमाला म्हणत असते की ह्या साडीवर तुझा अधिकार नाही आहे, तू असंही मोलकरण आहे तेव्हा इतक्या महागाच्या साड्यांची अपेक्षा तर करूच नको, तू बिल काही तू भरणार नाही आहेस असं तिला उलटसुलट बोलायला लागते. पण आता इकडं आयाजींना खूप राग आलेला असतो. आयाजी म्हणतात की या रेवाचं काय चाललंय काही कळतच नाही. एकतर रमा बरीच होते असंच मला कधी कधी वाटतं. ही पोरगी ना मध्ये जाते मध्येच येते. आधी तर अभिबरोबर लग्न करून ठेवले आणि त्याचे अजून काही निस्तरलेलं नसताना लगेच आता अक्षयबरोबर सुद्धा हिला लग्न करायचे. ही गोष्ट त्यांना सहन होत नसते, कारण अभि मुकादमच आहे ना आणि अक्षयसुद्धा मुकादम आहे. तेव्हा आता दोन दोन माणसांची ही बायको झाली आहे. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे रेवाला. एकतर डिवोर्ससुद्धा घेतलेला नाही आणि इकडे लगेच लग्नाची भाषा करते अक्षय बरोबर. तेव्हा आता रेवा तिथे कॉफी घेऊन येते. मग आयाजी तिला स्पष्टच बोलतात, काय ग रेवा, तुला इतकी घाई लागली होती का अभिबरोबर लग्न करायची. जर तुझ्या मनात अक्षय होता तर मग तू अभिला का फसवलंस. एकतर आरतीच्या दुःखामधून तो अजून कुठे बाहेर निघालेला नाहीये, पण मग आता तू त्याच्याबरोबर लग्न केलं आणि एक प्रकारचं तू त्याला फसवलंच आहेस ना. तेव्हा आता रेवा म्हणते की नाही आयाजी, यात माझी चुकी नाही आहे. त्याची अवस्था पाहूनच मी असा निर्णय घेतला होता की कदाचित आमची मैत्री जर एक पाऊल पुढे नेली आणि त्याच्या दुःखातून तो सावरला तर काय वाईट आहे. मी त्याच्यावरच दया दाखवून त्याच्याशी लग्न केलं होतं. पण असंही माझं लग्न झालेलं नाही अभिबरोबर. आम्ही तर फक्त एका मंदिरामध्ये जाऊन माळा टाकल्या होत्या. याला काय लग्न म्हणतात का आजी. अहो विश्वास ठेवा माझ्यावरती. जर माझं खरोखर लग्न झालं असतं चार चौघांमध्ये तेव्हा मी कुठे म्हटली असते की लग्न झालंय. पण आमच्यामध्ये असं काहीच झालेलं नाही आहे की तो एक माझा नवरा म्हणून काहीतरी अपेक्षा त्याच्या मनात असतील आणि त्या मी पूर्ण केल्या. आमच्यामध्ये कधीच एकत्रितपणा नव्हता. त्याला सतत त्याची आरती दिसायची आणि मग मी आरतीची आठवण त्याच्यापासून लांब व्हावी म्हणून त्याला मदत करायची, बस एवढंच आमचं नातं होतं. मग आजी म्हणतात की ते ठीक आहे ग, पण अभिने तर तुझ्यावर प्रेम केले ना. अभिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे रेवा आणि तो अजूनही तुलाच पाहतो. कारण आरती तर त्याला सोडून गेली आणि अर्थाची जबाबदारी तू घ्यायचं ठरवलं होतंस म्हणून तो सुद्धा तुझ्यावरती खूप म्हणजे अट्रॅक्ट होता. पण आता तू हे काय करत आहेस, तू एकटा पडणार नाही का ग. एकतर त्याच्या मागे ऑलरेडी खूप दुःख आहे आणि आता त्याला असं एकटं पाडून तुला आनंद मिळणार आहे का. मग रेवा म्हणते हे बघ आजी, जे नशिबात असेल ते होईल. पण तुम्हाला माहीत होतं की मला लहानपणापासून अक्षयच आवडतो आणि अक्षयचं आणि माझं होतं एकमेकांवर खूप प्रेम. पण रमा आमच्यामध्ये आली आहे तेव्हा आता रमा बाहेर गेली की मग आम्ही एकत्रच येणार आहोत. आणि उरला प्रश्न
अभिचा, तर अभिला मी भेटली आहे. अभिने मला सांगितले की मला इतकं काही वाटलेलं नाही आहे तू अक्षयबरोबर लग्न करत आहेस ते, कारण शेवटी अक्षयची सुद्धा स्मृती परत येण्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. तेव्हा आता रेवा, तुझं हे नाटक आहे मला माहिती आहे, तू काय मनापासून करत नाही आहे, पण आता शेवटी अक्षयची स्मृती पुन्हा येत नाही आहे ना, आणि त्याच्या डोक्यावर ताण आला तर त्याची तब्येत अजून बिघडू शकते असं डॉक्टर म्हणालेच आहेत. तर मग मला काही हरकत नाही, कर तुला जे वाटते ते, असं अभिने म्हटलेलं असतं. आणि तेच आता रेवा यायची ना ऐकत असते. प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, कारण आता ब्राह्मण घरी आलेले आहे आणि ते ब्राह्मण आता रेवाच्या आणि अक्षयच्या लग्नाचा मुहूर्त काढतायत. तेव्हा आता रमा आणि अस्मितबद्दल सुद्धा आजी आणि सीमा सर्वजण विचारू लागतात. मग आता सर्वांना असं कळतं की एकाच मांडवामध्ये 2 जोड्यांची लग्न होणार आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की असं असेल तर मग तुम्हाला कोणताही उशीर न करता 1 महिन्याच्या आत लग्न करावंच लागेल. जर तुम्ही 1 महिन्याच्या आत लग्न नाही केलं या दोन्ही जोडप्यांचं, तर पुढील 1 वर्ष तुम्हाला थांबावं लागणार आहे. तेव्हा तुम्हीच विचार करा की ह्या 1 महिन्यात लग्न करायचं की 1 वर्षानंतर. मग तर घरचे जण खूप एक्सायटेड होता, कारण आता इकडे शशिकांत आणि आई आजींना तर वाटतच असतं की 1 महिन्यामध्ये यांचं लग्न उरकूनच टाकायला पाहिजे. आणि पण मग ही गोष्ट आता रमाने ऐकल्यामुळे रमाला धक्काच बसतो. तर प्रेक्षकांनो, आता रमाला धक्का बसलेला आहे, कारण गुरुजींनी सांगितलं 1 महिन्याच्या आत लग्न करायचं, आणि त्यावर आता अक्षय हसत असतो. तेव्हा रमाची खूप द्विधा मनस्थिती झालेली असते. तिला कळत नसतं की आता अक्षय इथे काहीच बोलत नाहीये. गुरुजी लग्नाचा मुहूर्त काढून गेले तरी अक्षयच्या तोंडातून एकही शब्द निघत नाहीये. तेव्हा आता मीच काय करणार आहे. मग ठीक आहे, जर अक्षयला रेवाबरोबरच लग्न करायचं असेल तर मीही अस्मितबरोबर त्याच्याच साक्षीने त्याच्यासमोर लग्न करून दाखवेल. आता हा पण तर खूप कठीण आहे आणि खूप रिस्की सुद्धा आहे. प्रेक्षकांनो, कसं जमणार आहे हे अक्षय आणि रेवाचं लग्न, तर अस्मित आणि रमाचं लग्न, हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा आता एकही एपिसोड मिस करू नका. पाहत रहा मुरंबा. कारण प्रेक्षकांनो, इकडे शशिकांत हा अक्षयचा पाठला करून त्या गार्डनमध्ये गेलेला असतो जिथे अस्मित आणि रमा गप्पा मारत असतात. आता अस्मितला रमा असं म्हणते की हे बघ अस्मित, लग्नामध्ये मी पहिल्यांदा जी साडी घालणार आहे तीच तुला मला दाखवायची होती आणि म्हणून मी इथे घेऊन आली आहे. तेव्हा अस्मित तिच्या डोक्याला गुलाबाचं फूल लावत असतो आणि हेच चित्र पाहून आता अक्षयला खूप इथे जळण झालेले असते. आणि अक्षय असा विचार करतो की बाद झाला तर हे नाटक, मी तर अस्मितला इथे नाटक करण्यापुरतं आणलं होतं, पण हा जरा जास्त जवळीक साधत आहे रमाबरोबर. तेव्हा आता मला कोणालाही मध्ये न घेता रमाला सत्य काय आहे हे सांगावंच लागेल, असं म्हणून आता अक्षय रमाला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचे. तेव्हा रमा म्हणते बोल ना. मग अगं रमा, मी आतापर्यंत जे काही वागत होतो ते सर्व नाटक आहे, माझी स्मृती गेलेली नाहीये, असं तो रमाला म्हणताच आता अक्षयने रमाशी जे काही बोलायला सुरुवात केलेली असते ते सर्वच्या सर्व आता शशिकांत ऐकून घेतो. आणि शशिकांतला सुद्धा धक्का बसतो. वा बछड्या, आज तुला मांडलंच मी, म्हणजे तू सुद्धा नाटकच करत होतास नाही का. आता शशिकांतच्या सर्व लक्षात आले, तर पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांनो. तेव्हा आता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. पाहत रहा मुरंबा. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये. कमेंट करून नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला ते.